नमस्कार. काल आपण पाहिलं की ज्या वाक्यांची सुरुवात नाउन किंवा प्रोनाउनपासून होते, अशा वाक्यांना आपण असर्टिव्ह सेंटेन्स असे म्हणत असतो. आज आपण नाउन की जे अनलिमिटेड आहेत, त्यांचा आपण कन्सेप्ट चार्ट पाहत आहोत. आणि हा कन्सेप्ट चार्ट बनवताना मी माझा अनुभव, ऑब्झर्वेशन यांचा याच्यामध्ये वापर केलेला आहे. माझ्या मते नाउन म्हणजे जे मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकतो किंवा ज्या एखाद्या गोष्टीचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहू शकतं, त्याला मी नाउन असे म्हणतो. आणि माझ्या मते नाउन हे एकाच प्रकारचे आहेत, ते म्हणजे कॉमन नाउन. आता हे कॉमन नाउन एकतर लिव्हिंग असू शकतात किंवा एकतर नॉन लिव्हिंग असू शकतात. लिव्हिंग म्हणजे सजीव, नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. आता उदाहरणार्थ मी एखाद्या मुलाला पाहिलं म्हणजे तो लिव्हिंग आहे. माझ्यासाठी तो मुलगा एक बॉय आहे. बॉय म्हणजे मुलगा. आता माझ्या हातामध्ये ही स्केल आहे, पट्टी आहे. ती माझ्यासाठी काय नॉन लिव्हिंग आहे. पण ते पण माझ्यासाठी कॉमन नाउन आहे. प्रत्येक कॉमन नाउन पहिल्यांदा ते कॉमन असतं, नंतरच त्याचं प्रॉपर नाउन बनतं. जसा एखाद्या मुलाचा जन्म झाल्याच्या नंतर तो फक्त बॉय असतो, नंतर त्याचं आपण बारसं घालतो, नंतर त्याला आपण काहीतरी नाव ठेवतो, म्हणजे ते त्याचं प्रॉपर नाउन असतं. म्हणजे ह्या जगामध्ये माझ्या डोळ्यांनी मला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही कॉमन आहे, नंतर मी त्याचं नामकरण करतो, म्हणजे ते प्रॉपर आहे. आता हेच कॉमन नाउन पुढे कॉन्क्रीट म्हणजे डोळ्यांनी दिसणारे, परत ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु अनुभवता येणारे, इमोशन्स असणारे, भावना असणारे. तिसरं आहे कंपाऊंड म्हणजे ज्या ठिकाणी दोन नाउन एकत्र येऊन एक नवीन शब्द बनतो. आणि कलेक्टिव्ह, कलेक्टिव्ह म्हणजे टीम, हर्ड या ठिकाणी अनेक नामांचा समूह त्यामध्ये एकत्र येत असतो. म्हणजेच कॉन्क्रीट नाउन हे कॉमन पण असतात आणि हे कॉन्क्रीट नाउन यांना प्रॉपर पण काहीतरी गुणधर्म असतात. आता या ठिकाणी काउंटेबल, अनकाउंटेबल, सिंग्युलर आणि प्लुरल हे माझ्या मते ह्या कॉमन नाउनच्या प्रॉपर्टीज आहेत. हे काय नाउनचे प्रकार आहेत असं मानतात, पण मला वाटतं की ते त्याचे प्रॉपर्टीज आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याला मानत असतील तर त्याबद्दल मला काही प्रश्न नाही. पण हे मला असं वाटतं की हे याचे प्रॉपर्टीज आहेत. कारण या ठिकाणी पहा, या ठिकाणी बॉय, तर बॉईज म्हणजे काउंटेबल आहे. परत अ बॉय, टू बॉईज, थ्री बॉईज हे नाउन काय काउंटेबल आहे, म्हणजे ती त्याची प्रॉपर्टी आहे. तसं अ बॉय म्हटलं की सिंग्युलर, बॉईज म्हटलं की प्लुरल, म्हणजे काउंटेबल, अनकाउंटेबल म्हणजे मोजता येणारे, न मोजता येणारे. सिंग्युलर म्हणजे एकवचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. ही त्याची वैशिष्ट्ये आहेत असं मला वाटतं. आणि हे माझं मत आहे. हे मी माझ्या ऑब्झर्वेशनवरती, निरीक्षणावरती मांडलेलं आहे. आपण या ठिकाणी याला टाइप जरी म्हटलं, कारण आता बऱ्याचशा ग्रामरच्या पुस्तकामध्ये हे टाइप म्हणून, त्याचे प्रकार म्हणून ओळखले जातात. हे माझं वैयक्तिक मत आहे आणि हे मी माझ्या ऑब्झर्वेशनवरून मांडलेलं आहे. पुढचं आहे प्रोनाउन्स, की ज्या प्रोनाउन्सपासून वाक्याची सुरुवात होते ते आहेत पर्सनल. त्याच्यामध्ये आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, दे म्हणजे ते, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते. हे पर्सनल प्रोनाउन्स त्यामध्ये येतात. दुसरं आहे डिमॉन्स्ट्रेटिव्ह. त्याच्यामध्ये धिस, दिस ही जवळ असणाऱ्या गोष्टी दाखवण्यासाठी वापरतात. दॅट आणि दोज ही दूरच्या गोष्टी
दाखवण्यासाठी हे डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स वापरले जातात. तिसरं आहे इनडेफिनेट. त्याच्यामध्ये पर्सनसाठी समबडी, एनीबडी, नोबडी, एव्हरीबडी, समवन, एनीवन, नो वन आणि एव्हरीवन ही प्रोनाउन वापरतात. एखाद्या प्लेससाठी म्हणजे जागेसाठी समवेअर, एनीवेअर, एव्हरीवेअर, समवेअर, नोवेअर आणि ह्या टाईपची प्रोनाउन्स वापरली जातात. थिंगसाठी आहेत समथिंग, एनिथिंग, नथिंग, एव्हरीथिंग अशा पद्धतीची प्रोनाउन्स वापरली जातात. हे जे प्रोनाउन्स आहेत ही आणि नाउन्स याने ज्या वाक्यांची सुरुवात होते त्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. त्यातील हे जे नाउन्स आहेत ते अनलिमिटेड आहेत, खूप आहेत. आणि हे जे प्रोनाउन्स आहेत हे प्रोनाउन्स मात्र लिमिटेड आहेत. ते एवढेच आहेत ते आपण सहज आणि सहज पाठ करू शकतो. हा झाला कन्सेप्ट चार्ट नाउन आणि प्रोनाउन्सचा. थँक्यू सो मच.